Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहमदाबाद येथील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले। घटनास्थळी एनडीआरएफ कडून शोधकार्य, आणखी मृतदेह आढळण्यास सुरुवात। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास सुरू। मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्याने नातेवाईकांचा संताप। 30 सेकंदात अपघात कसा झाला हा जगाला पडलेला प्रश्न। सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? संजय राऊतांचा सवाल। एअर इंडियाने अपघातग्रस्त झालेल्या विमान रूटचा नंबर बदलला। एअर इंडिया 171 नंबर बदलून 159 केला। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्याने आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट। अदानी मुंबई गिळतायत, या चिंतेतून राज फडणवीसांना भेटले असतील। फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी पालकमंत्री असताना धाराशिवमधील कामं खोळंबली असल्याने दुःखी। राणा जगजितसिंह पाटलांनी अजित पवारांकडे आक्षेप नोंदवल्याने निधी थांबला। प्रताप सरनाईकांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार। सरकारचे लेखी पत्र न आल्यास 16 तारखेपासून बच्चू कडू पाणीत्यागही करणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी आढावा बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांसोबत ठाकरे संवाद साधणार। राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार, तर पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार। राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर, तर मुंबईत 805 कोरोना रुग्ण। पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आंदोलन। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक भागात पाणी साचलं। दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड, तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात सीबीआयची 10 ठिकाणी छापेमारी। ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक। हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे शिजवा, अन्यथा कारवाई। अन्न आणि औषध प्रशासन सुरक्षा आयुक्तांचे आदेश। नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा, 32 जणांवर उपचार सुरू। इतरांची प्रकृती स्थिर। पाण्यासह लग्नातील जेवणाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले। कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा। पुनर्विकासाद्वारे 34 एकर जागेतील 8000 भाडेकरूंचं पुनर्वसन केलं जाणार। नवी मुंबईत 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं उभारणार। नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन। मुंबईतील विक्रोळी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत। लाल बहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या 615 मीटरच्या विक्रोळी पुलाचं काम पूर्ण। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार, पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक असेल। इराणकडून ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल। डिस्कवर न्यू होरिझॉन।